Hello friends, hello everyone. Friends, standard 8th and subject English. Unit 2, 2.1, try again, warming up. Friends, we have completed first unit and today we are going to learn and study the second unit and 2.1 try again. Try Again, which was written by William Edward Hickson, who was a British educationalist born into a wealthy family. He gave up his family business to serve humanity through elementary education. Not one who believed in giving up easily, he composed inspirational poems that motivated people to rise and persevere towards success. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिलं युनिट अगदी व्यवस्थित पूर्ण केलेलं आहे. आज आपण दुसऱ्या युनिटला सुरुवात करत आहोत. इयत्ता 8वीतील आपलं इंग्रजी विषयाचं पहिलं युनिट पूर्ण आहे. दुसऱ्या युनिटची सुरुवात करत आहोत. 2.1 ट्राय अगेन एक खूप छान कविता आहे. ओपन पेज नंबर 27. 27 नंबरच्या पानावरती आपण सर्वजण येऊया. ट्राय अगेन वॉर्मिंग अप पाहण्या अगोदर थोडं आपण लेखकाविषयी जाणून घेऊया. अबाउट द ऑथर. विल्यम एडवर्ड हिक्सन यांचा जन्म 1803 मध्ये झाला आणि 1870ला त्याने हे जग सोडलं. विल्यम एडवर्ड हिक्सन हे ब्रिटिश शिक्षणतज्ज्ञ होते. एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या हिक्सन यांनी कौटुंबिक व्यवसाय सोडून देऊन प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून एलिमेंटरी एज्युकेशन प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून मानवतेची सेवा केली. कोणत्याही परिस्थितीला सहजतेनं शरण न जाणाऱ्या हिक्सन यांनी प्रेरणादायी कविता रचल्या. त्यांच्या या कविता लोकांना आत्मविश्वासाने उभे राहून यशाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. आणि त्यातीलच एक कविता आहे ट्राय अगेन. आज आपण ट्राय अगेन या कवितेची वॉर्मिंग अपमध्ये असलेले वेगवेगळे ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपण पाहूया. या ॲक्टिव्हिटीसुद्धा आपल्याला ट्राय अगेन असाच बोध करणाऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत. ओके, नाव द फर्स्ट क्वेश्चन. ट्राय अगेन मधील आपण आता पहिला प्रश्न बघूया. पहा कोणता प्रश्न आहे. व्हॉट डू यू लाईक, पोएम्स ऑर स्टोरीज? व्हॉट डू यू लाईक, पोएम्स ऑर स्टोरीज? तुम्हाला कविता आवडतात की गोष्टी? आय लाईक बोथ. काय उत्तर तुमचं असू शकेल? आय लाईक बोथ पोएम्स अँड स्टोरीज. मला कविताही आवडतात आणि कथाही आवडतात असं तुम्ही सांगू शकाल. काही वेळा किंवा असं तुम्ही म्हणाल, पर्सनली आय लव टू हिअर स्टोरीज. दिस इज बिकॉज स्टोरीज आर captivating and are followed by a moral through which a person learns something important for his life. पर्सनली असं कोणी मत व्यक्त करू शकेल की व्यक्तिशः सांगायचं तर मला कथा ऐकायला आवडतात, कारण त्या कथामधून एक मॉरल सत्य, एक वैश्विक सत्य, एक संदेश, एक आपणाला शिकवण मिळत असते की जी आपल्या आयुष्यामध्ये आपणाला एक पथदर्शक राहते, महत्त्वाची ठरते. किंवा कोण असंही म्हणू शकेल की पर्सनली आय लव टू हिअर ऑर सिंग पोएम्स. दिस इज बिकॉज पोएम्स आर कॅप्टिवेटिंग अँड आर फॉलोड अस इन्स्पिरेशनल थिंग्स, गिव्स अस मोटिवेशन
And also poems are the spontaneous feelings which was presented by the poet, and these are a very good sense in between minimum words, so I like poems too, असंही कोणी उत्तर सांगू शकेल. त्यामुळं व्हॉट डू यू लाईक, पोएम्स ऑर स्टोरीज? काही जण म्हणू शकतील आय लाईक बोथ पोएम्स अँड स्टोरीज. कुणाचं उत्तर असंही असू शकेल की मला फक्त आणि फक्त कविताच आवडतात, फक्त आणि फक्त कथाच आवडतात. पण का आवडतात हे मात्र सांगता आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय आहे पहा आपला. चिटचॅटमधील सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट? व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट? कोणत्या प्रकारच्या कविता तुम्हाला सर्वात जास्त आनंद देतात? आय एन्जॉय लिरिकल अँड डिडॅक्टिक पोएम्स मोस्ट. असं तुम्ही म्हणाल की लिरिकल पोएम्स म्हणजे गाण्यास योग्य गायन करता येतात सहज अशा, किंवा डिडॅक्टिक म्हणजे उपदेशात्मक कविता या मला खूप आवडतात असंही काहीजण म्हणू शकाल. किंवा तुम्ही या ठिकाणी लिरिकलच्या ऐवजी तुम्ही कोण बॅलड म्हणू शकेल, कोण सॉनेट म्हणू शकेल, किंवा ज्याला जे आवडतं ते उत्तर या ठिकाणी येईल. ओके, किंवा तुम्ही असंही म्हणू शकाल, व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट? कोणत्या प्रकारच्या कविता तुम्हाला सर्वात जास्त आनंद देतात? आय एन्जॉय पोएम्स दॅट आर फिल्ड विथ कॉमन डे टू डे एक्झाम्पल्स. The poems must be easy to read, yet they must contain a very vital message woven into the creation. Also motivating and inspirational poems are what I prefer reading the most. असंही उत्तर तुमचं येऊ शकेल. इन्स्पिरेशनल मोटिवेशनल कविता वाचायला खूप छान वाटतं, बिकॉज दे आर द इम्पॅक्ट हा आयुष्यामध्ये ते निर्माण करत असतात. त्यामुळे त्याही कविता वाचायला आपल्याला आवडतात. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ॲक्टिव्हिटी चिटचॅटमधील थर्ड नंबर क्वेश्चन आहे, डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस? डू यू थिंक पोएम्स आर इन्स्पायर्स अस? डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस? कविता आपल्याला प्रेरणा देतात असं तुम्हाला वाटतं का? एस, शुअर. I do think that poems inspire us. खरंच कविता हे आपल्याला खूप प्रेरणा देतात, आणि अशी बरीचशी उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. वी शॅल ओव्हरकम प्रेरणादायी कविता आहे. ओके, लास्ट इयर तुम्ही शिकलेला आहात वी शॅल ओव्हरकम. त्याचबरोबर कोणत्याही भाषेमध्ये प्रेरणादायी कविता अशा भरपूर आहेत की जे एक स्फुरण निर्माण आपल्यामध्ये करतात, चेतना निर्माण करतात. अशा भरपूर कविता आहेत. यस, शुअर, आय डू थिंक दॅट पोएम्स इन्स्पायर अस. हो, नक्कीच कविता या आपणाला इन्स्पायर करतात, मोटिवेट करतात. येस, पोएम्स कॅन डेफिनेटली इन्स्पायर अस. द टोन ऑफ द पोएम, द एक्झाम्पल्स कंटेन्ड इन द पोएम, द मेसेज इन्फ्युज्ड इन द पोएम are all elements which can intensely inspire the reader. मित्रांनो, कविता खरोखर आपल्याला इन्स्पायर करत असतात. त्यातला टोन जो आहे कवितेतला, जी उदाहरणं दिलेली आहेत कवितेमध्ये, जो संदेश दिलेला आहे, या सगळ्या गोष्टींच्यामुळं आपल्यावरती एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, पॉझिटिव्ह इफेक्ट होत असतो. आणि कविता हे आपल्याला खरोखर प्रोत्साहित करत असतात. नेक्स्ट, पुढचा प्रश्न काय सांगितलंय बघा या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोएम? डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोएम? तुम्हाला अशी एखादी प्रेरणा देणारी कविता आठवते का? यस, आय रिमेंबर द इन्स्पायरिंग पोएम वी शॅल ओव्हरकम. नुकताच आपण चर्चा केलं होतं
की हो मला कविता आठवते अशी कोणती, वी शॅल ओव्हरकम ही कविता आहे. याशिवाय इतर अनेक भाषेतील तुम्ही वेगवेगळ्या कवितांची नावं टायटल सांगू शकता. डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोएम्स? आय डू रिमेंबर अ पोएम दॅट आय हॅड हर्ड लास्ट इयर ॲट अ पोएट्री recitation competition. It was a poem by the poet Maya titled Still I Rise. The poem contained the vital message of gender discrimination. Since then, I have read all other poems by this poet. They are very inspirational and are based on various social issues. असे डिटेल तुम्ही सांगू शकाल किंवा कोणती कविता तुम्हाला इन्स्पिरेशनल आत्तापर्यंत वाटली त्या कवितेचं टायटलही तुम्ही दिलात तरी पुरेसं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. When did you learn or listen to it? When did you learn or listen to it? आताच तुम्ही म्हटलात ना, तुम्हाला कोणती प्रेरणा, अशी एखादी प्रेरणादायी कविता आठवते का? यस, आय रिमेंबर द इन्स्पायरिंग पोएम वी शॅल ओव्हरकम. बरं ठीक आहे, मग तुम्ही ही कविता केव्हा शिकलात, केव्हा ऐकलीत? तर वी शॅल ओव्हरकम ही कविता आपण कधी शिकलो पहा. आय लर्न इट वेन आय वॉज इन स्टँडर्ड 7th. मी जेव्हा 7वी इयत्तामध्ये शिकत होतो तेव्हा मी ही कविता शिकली, ऐकली. ओके. किंवा मी दुसरं मगाशी जे उदाहरण दिलं की माया अँगलस टायटल्ड स्टील आय राईज. माया एंजलस टायटल्ड स्टील आय राईज ही जी कविता होती की जी सोशल इश्यूज त्यावरती मांडलेली कविता होती की जेंडर डिस्क्रिमिनेशन आणि त्याबद्दलची मांडलेली ही कविता. तर याबद्दल म्हटलं तर मग आपण असं म्हणू शकतो की आय हॅड हर्ड द अबो पोएम वेन गर्ल इन माय क्लास had recited it for the poetry recitation competition in my school last year. की त्या स्पर्धेमध्येच मी पहिल्यांदा ती कविता ऐकली असंही तुम्ही सांगू शकाल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट? आणि यातून तुम्हाला काय संदेश मिळाला, त्या कवितेतून तुम्हाला कोणता संदेश मिळाला? तर आता आपण 2 उदाहरणं घेतलेली आहेत. एक की वी शॅल ओव्हरकम. आता वी शॅल ओव्हरकममधून आपल्याला काय मेसेज मिळतो? द मेसेज वी गेट फ्रॉम दिस पोएम इज दॅट इफ वी हॅव फेथ इन आवर सेल्स वी शॅल ब्रेक थ्रू ऑल द हर्डल्स अँड मेक अस फ्री अँड लाईव्ह इन पीस. जर आपण स्वतःवरती विश्वास पूर्ण ठेवला तर या सगळे अडथळे आपण दूर करू शकतो आणि पुन्हा एकदा शांततेमध्ये मुक्त स्वतंत्ररित्या आपण राहू शकतो. हा संदेश त्या कवितेतून दिलेला आहे. आणि जर आपण दुसरं उदाहरण घेतलं होतं द पोएट इन द पोएम स्टील आय राईज, यातून कोणता संदेश मिळतो पहा आपणाला. स्टील आय राईज काय सांगतं? इट इज अ व्हेरी स्ट्रॉंगली चॅलेंजेस द मेल डॉमिनेटेड सोसायटी दॅट ट्रीट्स वुमेन ॲज इन्फेरियर. Through her poem, she bravely declares that each time the society will put her down due to the fact that she is a woman, or because she is a black, she will rise up again even in the face of the toughest of challenges. की मेल डोमिनेटेड सिस्टम जे आहे की पुरुष प्रधान संस्कृती याच्यावरती एक खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टीका करण्याचा प्रयत्न या कवितेतून केलेला आहे की मेल डोमिनेटेड सिस्टम ही वुमेनना कशी वागवते हे या ठिकाणी त्या सांगितलेलं आहे. पण तरीही आम्ही त्यातून राईज अप होणार, स्टील आय राईज. असं जरी असलं तरी आजही मी खंबीरपणे उभा आहे, हे त्या कवितेतून आपल्याला लक्षात येतं. ओके फ्रेंड्स, चिटचाट गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तो पाहूया आपण. काय बघा प्रश्न.
स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं किंवा पान नंबर 27 तुम्ही ओपन केलेलेच आहे, त्यातूनही तुम्हाला लक्षात येईल. ओके, काय प्रश्न आहे पहा. फ्रॉम फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 each. Everyone from the group should share an experience or a situation where at first he or she experienced failure, but after continuous efforts achieved success. I will repeat the question. फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 each. काय सांगितले, प्रत्येकी 6 विद्यार्थ्यांचा एक एक गट करा. Everyone from the group should share an experience or a situation where at first he or she experienced failure, but after continuous efforts achieved success. गट करा असे 6 विद्यार्थ्यांचे, आणि त्यानं किंवा तिनं गटातील सुरुवातीला अनुभवलेले अपयश व नंतर सातत्यपूर्ण प्रयत्नांनी मिळालेलं यश याबाबत गटातील प्रत्येकानं आपले अनुभव किंवा प्रसंग आपापसात सांगायचे आहेत. कुठले प्रसंग सांगायचे आहेत की सुरुवातीला अनुभवलेलं अपयश आणि त्यानंतर सातत्यपूर्ण प्रयत्नांनी कंटिन्युअस एफर्ट्स, सातत्यपूर्ण प्रयत्नांनी मिळवलेलं यश याबद्दलचे आपले अनुभव सांगायचे आहेत. हे गटागटामध्ये तुम्ही चर्चा करा. मग कोणत्याही गोष्टीतील असो, कुठल्या सिलेक्शनच्या ठिकाणचं असो, कॉम्पिटिशनच्या ठिकाणचं असो, किंवा कोणत्याही बाबतीमध्ये की सुरुवातीला खूप मोठं तुम्हाला अपयश आलं, पण त्यानंतर तुम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न केलेला आहात आणि त्यातून तुम्ही मिळवलेलं यश, हे परिवर्तन त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर ही चर्चा तुमच्यात तुम्ही करा. प्रत्येकाचे अनुभव काय आहेत ते पहा. तुम्ही स्वतः तुमचे अनुभव असे आठवण्याचा प्रयत्न करा आणि तेच पॉईंट आऊट तुमच्या वहीत करा. सेकंड बी क्वेश्चन पहा. डिसाइड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन द ग्रुप इज द रिमार्केबल उल्लेखनीय. डिसाइड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन द ग्रुप इज द रिमार्केबल. फिल द फ्लो चार्ट विथ द स्टेप्स टेकन फॉर सक्सेस. आता गटात सांगितलेला कोणता अनुभव उल्लेखनीय आहे, कोणता अनुभव तुम्हाला रिमार्केबल वाटला, आणि ते ठरवा. सर्वांच्या, तुमच्या 5-6 जणांच्या चर्चेतून आलेला कोणता अनुभव तुम्हाला रिमार्केबल वाटला तो ठरवा, आणि ते यश मिळवण्याकरता केलेली प्रत्येक कृती लिहून काढा, आणि हा पुढं दिलेला जो प्रवाह तक्ता आहे, फ्लो चार्ट आहे, तो फ्लो चार्ट, प्रवाह तक्ता तो पूर्ण करा. आपण एक उदाहरण या ठिकाणी घेऊया. मी एक उदाहरण सांगतो की जे नेहमी अगदी तुमच्या आवडीचा विषय क्रिकेट याबद्दल आपण एक उदाहरण घेऊया की राम हॅड अप्लायड फॉर सिलेक्शन इन द कॅम्प फॉर अंडर 16 बॉईज क्रिकेट टीम ऑफ द स्टेट. ही आपण पहिली गोष्ट घेऊया. ओके, रिमार्केबल, एक उल्लेखनीय अनुभव या ठिकाणी आपण पाहतोय. राम हॅड अप्लायड फॉर सिलेक्शन इन द कॅम्प फॉर अंडर 16 बॉईज क्रिकेट टीम ऑफ द स्टेट. या ठिकाणी त्यानं अप्लाय केलं. सेकंड, आपण आता दुसऱ्या बॉक्समध्ये येतोय. पहिल्या बॉक्समध्ये आपण ही गोष्ट नमूद केली, कोणती, की या ठिकाणी आपण काय पॉईंट लिहिणार की राम हॅड अप्लायड फॉर सिलेक्शन इन द कॅम्प फॉर अंडर 16 बॉईज क्रिकेट टीम ऑफ द स्टेट. आता तिथं अप्लाय केल्यानंतर त्याला तिथं अपयश आलेलं आहे पहिल्यांदा. त्यामुळे आता पुढच्या तक्त्यात या बॉक्समध्ये आपण काय लिहिणार, दो अ गुड बॉलर ॲट फर्स्ट अटेम्प्ट ही वॉज नॉट सिलेक्टेड फॉर द कॅम्प बाय द सिलेक्शन कमिटी. सिलेक्शन कमिटीकडून ते अगदी तो चांगला गोलंदाज असूनसुद्धा त्याची निवड नाही झाली. मग आता झाली नाही म्हटल्यानंतर नेक्स्ट त्यानं पुन्हा काय कंटिन्युअस एफर्ट केले ते आपण या ठिकाणी नमूद करायचे. ही डिड नॉट लूज हार्ट अँड स्टार्टेड अ रिगरस प्रॅक्टिस ऑफ बॉलिंग एव्हरी डे अंडर हिज कोच. ही टूक रिगोरियस एक्सरसाइज फॉर हिज फिटनेस. प्रॅक्टिस चालू केलं, खडतर प्रॅक्टिस चालू केली. त्यानंतर कोचचं मार्गदर्शनाखालीच ही प्रॅक्टिस सुरू होती.
आणि खूप एक्झरसाईज केला की आपलं फिटनेस टप ठेवण्यासाठी. त्यानंतर मग तुम्ही आता प्रॅक्टिस केली, तर नेमकी कशाची प्रॅक्टिस केली ते पॉईंट आपण या बॉक्समध्ये घ्यायचे. ही लर्न काय शिकला तो त्या प्रॅक्टिसमधून, त्या गोष्टी आपण या ठिकाणी घ्यायच्या आहेत. ही लर्न काय लर्न, ही लर्न एव्हरी nuance ऑफ फास्ट बॉलिंग. ही वर्कड ऑन हिज इन स्विंग, रिव्हर्स स्विंग, यॉर्कर्स, नकल बॉलिंग. ओके, हे जे एक फास्ट बॉलरकडे असलेले हे जे त्याचे अस्त्र आहेत हे सगळे हे त्यानं शिकले. ही वर्क ऑन हिज इनस्विंगवरती काम केलं. इनस्विंग बॉल कसा फेकायचा, इन स्विंग, रिव्हर्स स्विंग, यॉर्कर्स, नकल बॉलिंग अँड इन्क्रीज हिज बॉलिंग स्पीड ॲज वेल. त्याचबरोबर आपली गतीसुद्धा त्यानं बॉलिंगची वाढवली. आणि त्यानंतर हे एवढं सगळं सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यानंतर त्याचं यश त्याला काय मिळालं हे पुढच्या बॉक्समध्ये येणार. फायनली हिज परसिव्हरन्स फेड ऑफ अँड द नेक्स्ट इयर व्हेन ही प्रेझेंटेड हिमसेल्फ बिफोर द सिलेक्शन कमिटी ही वॉज सिलेक्टेड विथ अ बँग. सून ही विल प्ले फॉर अंडर-16 क्रिकेट टीम. या पद्धतीनं आपण या ठिकाणी एखाद्या गोष्टीत आलेलं अपयश असेल, नंतर त्यात केलेले खडतर प्रयत्न आहेत, सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत, तर ते प्रयत्न लिहून आणि त्याचा यशामध्ये कसं रूपांतर झालं तो इथं तक्ता पूर्ण करायचा आहे. आपणाला गरज पडली तर एखादा बॉक्स तुम्ही वाढवला तरी या ठिकाणी चालू शकतं. ओके, तुम्ही असं या ठिकाणी क्रिकेटचं उदाहरण आपण घेतलेलं आहे, परंतु तुम्ही दुसरं कोणत्याही खेळाचं असो, एखाद्या परीक्षेचं असो किंवा कोणत्याही तुमच्या पर्सनल तुमचा एखादा एक्सपिरियन्स असेल तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी शेअर करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. यू विल सी काय, सी द इमेजेस. तुम्हाला या ठिकाणी 1 2 3 4 5 6 इमेजेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ओके, तर काय सांगितलेलं आहे, सी द इमेजेस अँड रीअरेंज अँड राईट द प्रॉपर लाईन नंबर्स फॉर ईच फ्रॉम दोज गिवन बिलो. आता या ठिकाणी आपल्याला या चित्रात दिसतं की एक स्पायडर आहे. ओके, आणि या चित्राचं वर्णन करणाऱ्या या प्रॉपर लाईन या ठिकाणी खाली दिलेल्या आहेत. तर 6 पिक्चर आहेत आणि 6 लाईन्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांचा आपण प्रॉपर ऑर्डर या ठिकाणी मॅच करायचा आहे आपण. हा असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे. काय आहे प्रश्न पहा, रिअरेंज अँड राईट द प्रॉपर लाईन नंबर्स ऑफ फॉर ईच फ्रॉम दोज गिवन बिलो. ओके, आपण आता पहिल्यांदा चित्राचं निरीक्षण करूया. या चित्राचं निरीक्षण करत असताना आपल्या लक्षात येतं या ठिकाणी, पे अटेन्शन फ्रेंड्स, की आता या ठिकाणी हे जे पहिलं चित्र आहे, या पहिल्या चित्रात आपणाला इथं दिसतं की स्पायडरनं वरती प्रवेश म्हणजे एक स्पायडर तिथं उंचावरती जायला त्यानं सुरुवात केलेली आहे आणि अगदी त्या ठिकाणाहून तो पुन्हा इकडे खालच्या दिशेनं पडलेला आहे. ओके, या पहिल्या चित्रात तो वर चाललेला आहे, पहिल्या चित्रात वर चालला आहे आणि दुसऱ्या चित्रात पुन्हा तो खाली घसरून पडलेला आहे, पण त्यानं प्रयत्न सोडलेले नाहीत. पुढच्या चित्रात आपल्याला असं दिसतं की पुन्हा तो अधिक उंचीवर गेलेला आहे. या ठिकाणी दिसतं की अधिक उंचीवरती तो गेलेला आहे, पण तिथून सुद्धा तो पुन्हा खाली पडलेला आहे. हे पुढच्या चित्रात दिसतं. त्यानंतर पुन्हा त्यानं प्रयत्न सोडलेले नाही आहेत, तर पुन्हा त्यानं प्रयत्न केलेले आहे आणि अधिक त्या पहिल्यापेक्षाही अधिक उंचीवरती तो गेलेला आहे हे लक्षात येतं. पहिल्या प्रयत्नात तो इथंपर्यंत होता, दुसऱ्या प्रयत्नात तो या उंचीपर्यंत गेला, तिसऱ्या प्रयत्नात त्याच्यापेक्षा हायर उंचीपर्यंत गेला आणि पुढच्या प्रयत्नात तो या ठिकाणी टॉपला गेलेलं आपणाला दिसून येतं. ओके, तर या पद्धतीनं प्रयत्न करत तो राहिलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर या ओळींचं वर्णन, या चित्राचं असं वर्णन करणाऱ्या ज्या ओळी आहेत त्या ओळी आपणाला या ठिकाणी दिलेल्या ब्रॅकेटमध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला, तर या ओळी लिहाव्या लागणार आहेत, क्रम लिहावे लागणार आहेत आपल्याला. ओके, ठीक आहे. आय विल रीड द लाईन्स फर्स्ट अँड देन वी विल डिसाइड द लाईन्स प्रॉपर लाईन नंबर्स
for the given images. Okay. The spider climbed again a little higher. Second, yet it did not give up. Give up सोडून देणे. Did not give up नाही सोडून दिलं. Yet it did not give up and climbed higher and higher. Third, it slipped and fell down. Fourth, a spider began to climb a wall. Fifth, finally it reached the top. And next one, it fell down. It fell down again the second time. तर ही जी विधानं या ठिकाणी दिलेली आहेत, तर ती विधानं आपणाला या दिलेल्या चित्राला इमेजला आपणाला मॅच करून घ्यावी लागणार आहेत आणि वरती आपणाला त्यांचा क्रम लिहायचा आहे. ओके. आता पहिलं जे चित्र आहे त्या पहिल्या चित्राला आपल्याला 4 नंबरचं जे लाईन आहे ती 4 नंबरची लाईन या ठिकाणी आपणाला वर्णन करण्यासाठी आपण वापरू शकतो. सी द इमेजेस, रिअरेंज अँड राईट द प्रॉपर लाईन नंबर फॉर ईच फ्रॉम दोज गिवन बिलो. खाली दिलेल्यातली 4 नंबरची लाईन जी आहे ते पहिल्या चित्राचं वर्णन करणारी लाईन नंबर 4 आहे. या ठिकाणी 4 आपण घेऊया. ओके. काय लाईन आहे बघा 4 नंबरची. अ स्पायडर बिगॅन टू क्लाइंब अ वॉल. ओके. त्यानंतर तो पुन्हा तिथून खाली आलेला. हे सांगणार लाईन नंबर कोणते आहे, तर लाईन नंबर 3. ओके. या ठिकाणी 3 असं येणार. 3 नंबरची लाईन काय आहे पहा. इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. तिथून ते घसरला स्पायडर आणि खाली पडला. नेक्स्ट पुन्हा तो वर गेलेला आहे. ओके. तर लाईन नंबर 1 आपणाला या ठिकाणी सांगते. लाईन नंबर 1 काय सांगतं पहा. द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटल हायर. अ लिटल हायर कारण पहिल्यांदा तो इथंपर्यंतच्या उंचीला होता, आता लिटल हायर, आता तो या उंचीला गेलेला आहे. बरोबर. लिटल हायर अधिक थोडं उंच गेला. ते 1 नंबरची या ठिकाणी येईल लाईन नंबर 1. ओके. नेक्स्ट आता 4 नंबरची इमेज जी आहे ते वर्णन करणारे कुठे आहे, कारण तिथून तो पुन्हा खाली आलेला आहे. ओके. ते वर्णन करणारी ओळ आहे नंबर 6. इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाइम. दुसऱ्या वेळेला तो पुन्हा तिथून खाली पडला. 6 नंबर. आता नेक्स्ट तिथून खाली पडला तर तो थांबलाय का, नाही. यट सेकंड लाईन काय गेली तर 2 नंबर. यट इट डिड नॉट गिव अप अँड क्लाइम्ड हायर अँड हायर. पहिली उंची इथंपर्यंत होती, दुसऱ्या वेळेला उंची इथंपर्यंत आली, आता हायर अँड हायर त्यापेक्षाही अधिक उंच तो गेलेला आहे आणि लास्टला तो अगदी टॉपला जाऊन पोहोचलेला आहे. आणि ते सांगणारी ओळ आहे ती लाईन नंबर 5. काय सांगते. फायनली इट रीच द टॉप. लाईन नंबर 5. तर आपले क्रम कसे होतील पहा. 4, 3, 1, 6 to 5 या पद्धतीनं आपण क्रम या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये इथे दिलेले जे ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटमध्ये आपणाला लिहावे लागतील. ओके. ओके. नेक्स्ट आता पुढचा पॉईंट आपल्याला काय सांगितलेला आहे तर मॉरल ऑफ द स्टोरी किंवा या इमेजेस अँड लाईन्स आहेत त्याची मॉरल काय होईल. इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड. काय मॉरल होईल की तुम्हाला पहिल्या प्रयत्नात जरी यश नाही आलं तर तुम्ही यशस्वी होईपर्यंत प्रयत्न केले पाहिजे. मग ते दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होईल, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या आपणाला यश येईपर्यंत आपण प्रयत्न करतच राहायचं आहे. हाच संदेश या इमेजमधून आपणाला मिळतोय. ट्राय अँड ट्राय टिल यू सक्सीड. ट्राय अँड ट्राय टिल यू सक्सीड हाच मेसेज या इमेजमधून आपल्याला मिळतो. इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड. Okay friends, in this way we have discussed the chit chat. We discussed on chit chat of 2.1 try again, that is warming up section. Try again, here try againचं warming up आणि chit chat या गोष्टींची आपण या ठिकाणी मित्रांनो चर्चा केलेली आहे. तुम्ही सर्वजण हे सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये लिहा
आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 2.1 पोएमवरती आपण चर्चा करूया. वी विल डिस्कस ऑन पोएम in the next video. Okay, thank you very much friends for watching this video. Thank you.